आदिवासी कार्यक्रम दिन म्हणून या ठिकाणी राजूरमध्ये सहभागी झाला। संपूर्ण तालुक्याची एक ओळख म्हणलं गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अकोले तालुक्याचं नाव एक वेगळ्या पटलावर नेऊन ठेवलेलं आहे। नक्की काय म्हणाल, काय सांगाल जनतेला आपण? प्रथमतः आपल्या सर्वांना तालुक्यातील असतील आणि या राज्यातील असतील किंबहुना देशातील सर्व आदिवासी बांधवांना या 9 ऑगस्टच्या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचबरोबर आज क्रांती दिन देखील आहे। या क्रांती दिनाच्या निमित्ताने ज्या क्रांतिकारांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा देश घडवण्याकरता ज्यांनी जीवाचं बलिदान दिलेलं होतं त्यांना देखील आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो। खरं तर आपण पाहत असाल का जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत। वास्तविक पाहता या ठिकाणी जागतिक युनियनने ज्यावेळेस डिक्लेअर केलं जागतिक आदिवासी दिन, त्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरात ज्या ज्या ठिकाणी आदिवासी बांधव येतो, आदिवासी बांधव या निमित्ताने एकत्र येतो। त्यांच्या सांस्कृतिक कला असतील त्या कला आपल्या सर्वांसमोर मांडत असतो। किंबहुना त्यांचे जे काही कलागुण आहेत, विविध रंगी नाच असतील, त्याचबरोबर विविध कला असतील, या कला या माध्यमातून जगासमोर या ठिकाणी या निमित्ताने का होईना येत असतात। खरं तर आदिवासी म्हटलं तर डोंगर दऱ्यात राहणारा आदिवासी, परंतु या आदिवासींना खऱ्या अर्थाने या ठिकाणी जागतिक युनोने ज्यावेळेस दर्जा दिला, आज जागतिक दिनाचा आदिवासी दिनाचा या ठिकाणी दर्जा दिला, त्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातील आदिवासी बांधव या ठिकाणी आपापली संस्कृती असेल, परंपरा असेल, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत त्या ठिकाणी पुढे येतोय। आज अकोले तालुक्यात देखील या ठिकाणी अनेक ठिकाणी जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय। या आदिवासी दिन साजरा होत असताना या अकोले तालुक्यात सातत्याने या ठिकाणी आपल्याकडून या ठिकाणी परंपरा राहिलेली आहे का हा जागतिक आदिवासी दिन आपले जे काही सहकारी बांधव आहेत, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वास्तव्यात आहेत, मग राजूरला आपण या ठिकाणी बाजारपेठ म्हणत असताना 40 गाव डांगाण्याची बाजारपेठ म्हणतो। या 40 गाव आजूबाजूच्या राजूरच्या अवतीभोवतीचे 40 गाव किंबहुना आता रस्ते आणि सुविधा झाल्यात, त्याच्यामुळे कदाचित त्याच्यापेक्षा जास्त गाव या ठिकाणी व्यापाराच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव येत असतात। आज सगळ्यांना या निमित्ताने इथे येत असताना या बाजारपेठेशी आणि त्याचबरोबर या ठिकाणी या गावापासून सर्वजण या ठिकाणी काही ना काही ऊर्जा घेऊन जात असतात। आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम, या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याचबरोबर कला असतील, त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे धाडसी आणि कार्यक्रम असतील का जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंबहुना त्याच्याही अगोदर कदाचित आदिवासी बांधव ज्या कला पारंपरिक होते त्या कला या ठिकाणी मांडण्याचं काम या ठिकाणी झालं। आणि हे मांडत असताना निश्चितपणाने जगाच्या समोर ज्या आदिवासी बांधवांच्या ज्या कला होत्या त्या कला गेलेल्या आपल्याला या ठिकाणी कला लोकांपर्यंत पोहोचताना या ठिकाणी दिसतात आहेत। आज या ठिकाणी आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून त्याचबरोबर या संपूर्ण आदिवासी भागातील सर्व कार्यकर्ते मंडळी असतील मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जमलेत। वेगळं काहीतरी डीजेवर किंवा कुठल्या गोष्टीवर नाचण्यापेक्षा किंवा वेगळ्या काही करण्यापेक्षा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हे सर्व कार्यक्रम झालेले आपल्याला पाहायला भेटतात। आणि या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मला या ठिकाणी द्विगुणित झालेला पाहायला भेटतो। या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। आज जागतिक आदिवासी दिन या निमित्तानं संपूर्ण जगामध्ये हा आदिवासींच्या हक्काचा दिवस म्हणून सणाच्या स्वरूपामध्ये साजरा केला जातो। गावागावात वाड्या वस्त्यावर देखील हा उत्सव साजरा केला जातो। आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून सन्माननीय आमचे नेते वैभवभाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा उत्सव साजरा करतो। याच्यामध्ये कुठंही बिभत्सपणा किंवा धांगडधिंगा हा प्रकार नसतोच। आदिवासी समाजाची त्यांची संस्कृती, त्यांचं राहणीमान, त्यांची बोलीभाषा, त्यांची वेशभूषा यांची ओळख या नव्या पिढीला व्हावी याच उद्देशानं हा दरवर्षी असा कार्यक्रम साजरा केला जातो। वास्तविक पाहता आदिवासी समाज याची वेगळी संस्कृती, वेगळं जीवनमान आहे आणि जल, जमीन आणि जंगल ही त्याची मूलस्थान आहेत। त्यातल्या त्यात जंगल हा तर आदिवासींचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अस्तित्वाचा विषय आहे। कारण या देशामध्ये, आपल्या देशामध्ये ज्या ज्या वेळेला अतिक्रमणं झाली त्या वेळेला आदिवासींनी महान क्रांती केली, परंतु
जे शत्रू होते, मग तुमचे मुघल असतील, इंग्रज असतील, त्यानंतर पेशवे असतील, यांना देखील या जंगलाच्या अस्तित्वामुळं त्यांना कधीही हे आदिवासी क्रांतिकारक सापडले नाही. अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर राघोजी भांगरे हे यांनी या तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये क्रांती केली, परंतु त्यांना इथं इंग्रज सरकार पकडू शकलं नाही. त्यांना पकडलं कुठं तर पंढरपूरला चंद्रभागाच्या वाळवंटात पकडलं, कारण इथं इंग्रजांनी खूप त्यांचा हे केला, पाठलाग केला, परंतु ते सापडले नाही. तसंच आमचं जे जवारचं संस्थान आहे, हे जवारचं संस्थान देखील एवढी आपल्या देशामध्ये उलथापालथ झाली, अनेक साम्राज्य आली, ती लयाच गेली, परंतु जवारचं संस्थान 750 वर्ष अबाधित होतं. ही आदिवासी समाजाची ओळख आहे आणि म्हणून या दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आणि आमच्या मुलांची कलागुण हे ते सगळं पाहिलं त्याबद्दल सगळ्यांचे आदिवासी उन्नती सेवा मंडळ या संस्थेतर्फे तुमची शाळा सगळ्या शाळेचे कार्यक्रम होते, पहिल्यांदा व्यवस्थित मिळवणे करून घ्या.
Saya